थेट जाऊयात मुख्यमंत्र्यांचा जो मतदारसंघ अर्थात ठाण्यामधलाच कोपरी पाच पाखाडी मतदारसंघ, जिथं शिंदे गटाचंच पारडं जड दिसतंय. त्याला कारण देखील तशीच आहेत. त्यामुळे संभाव्य आमदार कोण असणार त्यावर एक नजर टाक. संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे. एकनाथ शिंदे हे इथे संभाव्य आमदार सध्या दिसत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या समोर लढतही तेवढीच तगडी आहे, कारण की एकनाथ शिंदे यांनी ज्यांना गुरु मानला, आनंद दिघे यांचेच पुतणे केदार दिघे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले. त्यामुळे आपल्या गुरुच्या पुतण्या विरोधात त्यांना लढावं लागलं होतं. मात्र मतदारांचा संभाव्य कौल हा एकनाथ शिंदे यांनाच मिळत असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. अगदी, आणि त्याची कारणं काय देखील ते देखील समजून घ्यायचं आहे आपल्याला. थेट जाऊयात. आमचे प्रतिनिधी विकास काटे याबाबत अधिक माहिती देत आहेत. विकास, हा जो काही मतदारसंघ आहे कोपरी पाचपकडी, हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. यंदा पाचव्यांदा एकनाथ शिंदे आपली ही निवडणूक लढवत आहेत आणि निवडणूक लढवत असताना खास करून यंदा देखील त्यांना जास्तीत जास्त मार्जिन मिळणार असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. 55% अधिक या ठिकाणी मतदान झालेलं आहे. हे जे काही मतदार आहे ते पारंपरिक शिवसेनेचे मतदार असल्यामुळं या ठिकाणी त्यांचा हा विजय यंदा देखील विजय नक्की मानला जात असताना दुसरीकडं केदार दिघे यांच्याबरोबर त्यांची लढत होती, परंतु ही लढत रंगतदार होणार होती. परंतु असं काही आजच्या या मतदानानुसार दिसलेलं नाही आहे. यंदा आनंद दिघे जे काही शिवसेनेचे दिवंगत नेते होते, त्यांचे पुतणे केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांच्या समोर उभे होते. शिवसैनिकांची खूप मोठ्या प्रमाणावरती फौज या ठिकाणी यंदा देखील या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसली होती. खास करून हा जो काही मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये 32 नगरसेवक आहेत, त्यापैकी 25हून अधिक शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यामुळं दरवेळेस या ठिकाणी शिवसेनेचे नेते असणारे एकनाथ शिंदे यांचा विजय होत होता. परंतु यंदाच्या वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळं हा जो काही मतदारसंघ आहे, या मतदारसंघाला खूप मोठं राजकीय वलय निर्माण झालं होतं आणि केदार दिघे त्यांच्यासमोर उभे होते. त्यामुळं ही लढत रंगतदार होणार होती. केदार दिघे यांच्या माध्यमातून देखील यंदाच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदानासाठी प्रयत्न करण्यात आले.